विधानसभेसाठी भाजपचा फॉर्म्युला ठरला। भाजप 150 पेक्षा जागा लढवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। अजित पवार गटाला 60 तर शिंदे गटाला 70 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत 150 पेक्षा जास्त जागा लढणार असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। अजित पवार गटाला 60 जागा, शिंदे गटाला 70 जागा मिळण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आलेली आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, आगामी विधानसभेसाठी महायुतीमध्ये कोण किती जागा लढवणार आहे, काय अपडेट आहे या संदर्भात? किरण, अवघ्या काही महिन्यांवरच विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि या विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा एक फॉर्म्युला समोर आलेला आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप 150 जागा लढवणार असल्याची माहिती मिळते, तर शिंदे गटाला 70 जागा तर अजित पवार गटाला 60 जागा मिळतील अशी देखील माहिती मिळत आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग दिल्लीमध्ये ह्या जागा वाटपांचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती देखील मिळत आहे। खरं तर